नांदेड शहरात ग्लोबल एआयच्या विरोधात युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीनं आज शहरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आला। हे निषेध आंदोलन महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमर राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। यावेळी नांदेड महानगरपालिकेच्या महापौर सौ कविता मुळे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ ज्योती किशन कल्याणकर यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करत ग्लोबल एआय संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला। तसेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी म्हटले। दरम्यान या निषेध आंदोलनामुळे शहरात काही काळ राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले। जगभरातील लोक भारतात येऊन भारताच्या एआय तंत्रज्ञानाची तारीफ केली। पण भारतातलीच काही देशातल्याच आपल्या काही संकुचित विचारांच्या लोकांनी देशाची बदनामी पूर्ण जगभर केली। त्या लोकांचा मी भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी आम्ही एक निषेध व्यक्त केला आणि सर्व काँग्रेस पक्षाचा ज्यांनी देशाची बदनामी केली अशा सर्वांसाठी आम्ही निषेध केलेला आहे। भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब देशभरामध्ये भारताचे नाव लौकिक करत होते। त्या एआय इम्पॅक्टच्या माध्यमातून आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव, विविध देशांमधून आलेली अतिथ्यांपुढे आपल्या देशविरोधी काँग्रेसच्या नेत्यांनी काही युथ काँग्रेसच्या माध्यमातून जो अर्धनग्न प्रदर्शन केलेला आहे त्याचा आम्ही महिला मोर्चा, नांदेड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि पूर्ण नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत।